इयत्ता 12वी विषय सहकार प्रकरण 9 सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण स्वाध्याय. यामधील प्रश्न पहिला खालील दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. 1. सहकार शिक्षण व प्रशिक्षणातून डॅश नेतृत्व निर्माण व्हावे ही अपेक्षा असते. पर्याय कुशल, अकुशल, स्वार्थी. उत्तर असेल कुशल. 2. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था ही डॅश या ठिकाणी आहे. पर्याय नवी दिल्ली, पुणे, नागपूर. ब. पुणे. 3. सहकार शिक्षण व प्रशिक्षण संघटन रचना डॅश आहे. एकस्तरीय, द्विस्तरीय, त्रिस्तरीय. उत्तर क. त्रिस्तरीय. 4. भारतात सहकार शिक्षण व प्रशिक्षण प्रसाराचे कार्य करणारी डॅश ही शिखर संस्था होय. पर्याय अ. राष्ट्रीय सहकारी महासंघ. ब. राज्य सहकारी संघ. क. जिल्हा सहकार मंडळे. उत्तर ब. राज्य सहकारी संघ. ब. योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट तर याच्या जोड्या असतील. अ. सहकार नियोजन समिती 1946. ब. राष्ट्रीय सहकारी महासंघ केंद्रीय पातळी. क. जिल्हा सहकारी मंडळे जिल्हा पातळी. ड. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था पुणे. ई. डॉक्टर धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंधन संस्था नागपूर. क. खालील विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह सुचवा. 1. राष्ट्रीय स्तरावर सहकार शिक्षण प्रशिक्षण संस्थांचे नेतृत्व करणारी सर्वोच्च संस्था राष्ट्रीय सहकारी महासंघ. 2. राज्यस्तरावर सहकार शिक्षण प्रशिक्षण संस्थांचे नेतृत्व करणारी संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी संघ. 3. सहकारी संस्थेशी संबंधित घटकांना सुजाण व शिक्षित करण्याचा मार्ग सहकार शिक्षण. ड. खालील विधाने चूक किंवा बरोबर ते लिहा. 1. भारतात सहकार शिक्षण प्रशिक्षणाची गरज नाही. चूक. 2. सहकार शिक्षण प्रशिक्षणामुळे सभासदांमध्ये जागरूकता निर्माण होते. बरोबर. 3. सहकार शिक्षण प्रशिक्षणाने कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते. बरोबर. 4. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची सभासदांना गरज नसते. चूक. 5. भ्रष्टाचार व गैरव्यवहारांना आळा घालणे हा सहकार शिक्षण व प्रशिक्षणाचा उद्देश असतो. बरोबर. 6. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची रचना द्विस्तरीय आहे. चूक. 7. सहकारी शिक्षण व प्रशिक्षणातून कुशल नेतृत्व निर्माण होते. बरोबर. 8. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था ही राज्य पातळीवर कार्य करणारी संस्था आहे. चूक. ई. अचूक पर्याय निवडा. 1. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ राज्य पातळी. 2. डॉक्टर धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंधन संस्था नागपूर. 3. कोऑपरेटर नियतकालिक. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था. 4. नवीन आर्थिक धोरण 1991. 5. जिल्हा सहकार मंडळे जिल्हा पातळी. फ. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. सहकारी प्रशिक्षण म्हणजे काय? उत्तर. सहकारी संस्थेतील कामे प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक कौशल्य व प्रात्यक्षिक ज्ञान देण्याची प्रक्रिया म्हणजे सहकारी प्रशिक्षण होय. 2. सहकारी शिक्षण म्हणजे काय? उत्तर. सहकाराची तत्वे, उद्दिष्टे व कार्यपद्धती यांचे ज्ञान देऊन सहकार्याची भावना व निष्ठा विकसित करण्याची प्रक्रिया म्हणजे सहकारी शिक्षण होय.
3. डॉक्टर धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंधन संस्थेच्या स्थापनेचा प्रमुख हेतू कोणता? उत्तर. सहकारी संस्थांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कार्यकौशल्य व कार्यक्षमता वाढविणे हा या संस्थेच्या स्थापनेचा प्रमुख हेतू आहे. 4. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंधन संस्थेच्या स्थापनेचा उद्देश कोणता? उत्तर. सहकारी संस्थांच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची गुणवत्ता व कार्यक्षमता वाढविणे हा या संस्थेच्या स्थापनेचा उद्देश आहे. ग. खालील वाक्यांतील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. 1. सहकार शिक्षण प्रशिक्षणाची रचना द्विस्तरीय आहे. तर याचा शब्द असेल त्रिस्तरीय. सहकार शिक्षण प्रशिक्षणाची रचना त्रिस्तरीय आहे. 2. जिल्हा सहकार मंडळाचे कार्य राष्ट्रीय पातळीवर चालते. या जागी शब्द असेल जिल्हा. जिल्हा सहकार मंडळाचे कार्य जिल्हा पातळीवर चालते. 3. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकार प्रबंधन संस्था नागपूर या शहरात आहे. तर नागपूरऐवजी शब्द असेल पुणे. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकार प्रबंधन संस्था पुणे या शहरात आहे. 4. महाराष्ट्र राज्य सहकार संघामार्फत राष्ट्रीय स्तरावर शिक्षण प्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध केल्या जातात. या जागी शब्द असेल राज्य. महाराष्ट्र राज्य सहकार संघामार्फत राज्य स्तरावर शिक्षण प्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध केल्या जातात. 5. डॉक्टर धनंजयराव गाडगीळ ही प्रबंधन संस्था पुणे या ठिकाणी कार्यरत आहे. तर पुणेऐवजी शब्द असेल नागपूर. डॉक्टर धनंजयराव गाडगीळ ही प्रबंधन संस्था नागपूर या ठिकाणी कार्यरत आहे. प्रश्न दुसरा आहे, खालील संज्ञा स्पष्ट करा. 1. सहकार शिक्षण. उत्तर. सहकार शिक्षण म्हणजे सहकारची तत्वे, उद्दिष्टे, कार्यपद्धती व व्यवहार यांचे सखोल ज्ञान सहकारी संस्थेच्या सभासद, संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्याची प्रक्रिया होय. या शिक्षणातून सहकार्याची भावना, परस्पर मदत, निष्ठा, प्रामाणिकपणा व एकोप्याची जाणीव विकसित होते. सहकार शिक्षणामुळे व्यक्तीमध्ये सामूहिक कार्य करण्याची वृत्ती वाढते आणि सहकारी चळवळीच्या विकासासाठी आवश्यक असलेली जागरूकता निर्माण होते. तसेच सभासदांना त्यांच्या अधिकार, कर्तव्य व जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली जाते. 2. सहकार प्रशिक्षण. उत्तर. सहकार प्रशिक्षण म्हणजे सहकारी संस्थेतील कामे कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य, तांत्रिक ज्ञान व प्रात्यक्षिक अनुभव देण्याची प्रक्रिया होय. या प्रशिक्षणामुळे कर्मचारी, अधिकारी व पदाधिकारी यांची कार्यक्षमता, निर्णयक्षमता व व्यवस्थापन कौशल्य वाढते. सहकार प्रशिक्षणातून लेखपालना, बँकिंग, प्रशासन, संगणक, कायदे यासारख्या विषयांचे प्रत्यक्ष ज्ञान दिले जाते. त्यामुळे संस्थेचा कारभार अधिक सुयोग्य, शिस्तबद्ध व परिणामकारक पद्धतीने चालविणे शक्य होते. 3. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ. उत्तर. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ ही राज्य पातळीवरील सहकार शिक्षण व प्रशिक्षण देणारी एक महत्त्वाची व अग्रगण्य संस्था आहे. ही संस्था सहकारी चळवळीचा प्रचार प्रसार करण्याबरोबरच सभासद, संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे कार्य करते. राज्यभर परिसंवाद, कार्यशाळा, सहकार परिषद, प्रशिक्षण शिबिरे यांचे आयोजन करून सहकाराविषयी जागरूकता निर्माण केली जाते. तसेच सहकारी महाराष्ट्र सारख्या प्रकाशनाद्वारे माहिती प्रसारित केली जाते. प्रश्न तिसरा, उपयोजनावर किंवा स्वमतावर आधारित प्रश्न. 1. सहकारी संस्थेतील सभासदांना सहकार शिक्षणाची गरज आहे. उत्तर. होय. सहकारी संस्थेतील सभासदांना सहकार शिक्षणाची अत्यंत गरज आहे. सहकारी संस्था ही लोकशाही तत्वावर चालणारी संस्था असल्यामुळे तिच्या यशस्वीतेसाठी सभासदांचा सक्रिय सहभाग आवश्यक असतो. परंतु अनेक वेळा सभासदांना सहकाराची तत्वे, मूल्ये, उद्दिष्टे, कार्यपद्धती तसेच त्यांच्या अधिकार व कर्तव्यांची पुरेशी माहिती नसते. सहकार शिक्षणामुळे सभासदांना संस्थेची रचना, निर्णय प्रक्रिया
आर्थिक व्यवहार, सभांचे महत्त्व यांची जाणीव होते. त्यामुळे ते सभांमध्ये सहभागी होऊन योग्य निर्णय घेण्यास मदत करतात. याशिवाय सहकार शिक्षणामुळे सभासदांमध्ये एकोपा, सहकार्य, प्रामाणिकपणा व जबाबदारीची भावना वाढते. गैरव्यवहार, भ्रष्टाचार यांना आळा बसतो आणि संस्थेवरील विश्वास दृढ होतो. सुजाण व जागरूक सभासद तयार झाल्यास सहकारी संस्थेचा विकास अधिक वेगाने व संतुलित पद्धतीने होतो. म्हणूनच सहकार शिक्षण हे सहकारी चळवळीच्या यशाचे एक महत्त्वाचे साधन आहे. 2. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाने संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या कामात उच्च कौशल्य व कार्यक्षमता प्राप्त होते. उत्तर: हे विधान पूर्णपणे योग्य आहे. सहकारी संस्थेतील कर्मचारी, अधिकारी व पदाधिकारी यांना आपले काम योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी तांत्रिक ज्ञान, व्यवस्थापन कौशल्य व अनुभव आवश्यक असतो. सहकार शिक्षण व प्रशिक्षणामुळे त्यांना लेखापालना, बँकिंग, कायदे, प्रशासन, संगणक, विपणन इत्यादी विषयांचे सखोल व प्रात्यक्षिक ज्ञान मिळते. प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांची काम करण्याची पद्धत सुधारते, अचूकता वाढते आणि वेळेचे नियोजन चांगले होते. तसेच त्यांच्या निर्णय क्षमतेत, नेतृत्व गुणात व समस्या सोडवण्याच्या क्षमतेत वाढ होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नवीन नियम व बदलत्या आर्थिक परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता विकसित होते. यामुळे संस्थेचे कामकाज अधिक कार्यक्षम, पारदर्शक व परिणामकारक बनते. उत्पादन क्षमता वाढते, खर्च कमी होतो आणि संस्थेची एकूण प्रगती साध्य होते. त्यामुळे सहकार शिक्षण व प्रशिक्षण हे सहकारी संस्थेच्या यशासाठी अत्यावश्यक घटक मानले जाते. प्रश्न 4 आहे, टिपा लिहा. 1. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ. उत्तर: महाराष्ट्र राज्य सहकारी संघ ही राज्य पातळीवरील सहकार शिक्षण व प्रशिक्षण देणारी अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेची स्थापना 1918 मध्ये सेंट्रल कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट या नावाने पुणे येथे झाली. पुढे तिचे नाव बदलत जाऊन 1961 पासून महाराष्ट्र राज्य सहकारी संघ असे झाले. ही संस्था सहकारी चळवळीचा प्रचार प्रसार, शिक्षण व प्रशिक्षण देणे, परिसंवाद, कार्यशाळा, सहकार सप्ताह आयोजन अशी विविध कामे करते. सहकारी महाराष्ट्र हे मासिक प्रकाशित करून माहिती प्रसारित करते. संघाची कार्यपद्धती त्रिस्तरीय असून विभागीय सहकार मंडळे, जिल्हा सहकार मंडळे व प्रशिक्षण केंद्रे यांच्या माध्यमातून राज्यभर सहकार शिक्षण व प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे सहकारी चळवळीचा विकास व बळकटीकरण करण्यात या संस्थेची महत्त्वाची भूमिका आहे. 2. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था. उत्तर: वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था ही राष्ट्रीय पातळीवरील सहकार शिक्षण, प्रशिक्षण व संशोधन करणारी महत्त्वाची संस्था आहे. तिची स्थापना 1967 मध्ये पुणे येथे झाली. सहकार क्षेत्रातील महान कार्यकर्ते वैकुंठ मेहता यांच्या नावावरून या संस्थेचे नामकरण करण्यात आले. ही संस्था व्यवस्थापन, प्रशिक्षण, नेतृत्व विकास, संशोधन, मार्गदर्शन व विविध पदविका अभ्यासक्रम राबवते. सहकारी व्यवस्थापन, बँकिंग, कृषी व्यवसाय, संगणकीकरण, मानवी संसाधन अशा विविध क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाते. कोऑपरेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह व कोऑपरेटर यासारखे नियतकालिके प्रकाशित करून सहकार क्षेत्रातील माहिती प्रसारित केली जाते. सहकारी संस्थांची कार्यक्षमता वाढविणे व कुशल मनुष्यबळ तयार करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. 3. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची गरज. उत्तर: सहकारी चळवळीच्या यशासाठी सहकार शिक्षण व प्रशिक्षण अत्यंत आवश्यक आहे. यामुळे सभासद, कर्मचारी व पदाधिकारी यांना सहकाराची तत्त्वे, कार्यपद्धती, कायदे व जबाबदाऱ्या समजतात. याच्या माध्यमातून कुशल नेतृत्व निर्माण होते, संस्थेचे कार्यक्षम व्यवस्थापन शक्य होते आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते. शिक्षित व जागरूक सभासद तयार होऊन सहकारावरील विश्वास दृढ होतो. तसेच सहकार शिक्षणामुळे संघटन मजबूत होते, भ्रष्टाचारावर नियंत्रण येते, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आणि संस्था आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनते. त्यामुळे सहकारी संस्थांचा संतुलित व सर्वांगीण विकास साध्य होतो.
प्रश्न 5वा आहे. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची आवश्यकता स्पष्ट करा. उत्तर. सहकारी चळवळीचा विकास आणि यशस्वी कार्यासाठी सहकार शिक्षण व प्रशिक्षण अत्यंत आवश्यक आहे. त्याची आवश्यकता पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येते. 1. सक्षम नेतृत्व निर्माण करणे. सहकारी संस्थेच्या प्रगतीसाठी कुशल, प्रामाणिक व दूरदृष्टी असलेले नेतृत्व आवश्यक असते. शिक्षण व प्रशिक्षणामुळे असे नेतृत्व घडते. 2. संस्थेचा विकास घडविणे. सहकार शिक्षणामुळे संस्थेच्या समस्या, उपाययोजना, नवीन तंत्रज्ञान यांची माहिती मिळते आणि त्यामुळे संस्थेचा सर्वांगीण विकास होतो. 3. कार्यक्षम व्यवस्थापन. प्रशिक्षणामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामकाज योग्य पद्धतीने पार पाडण्याचे कौशल्य मिळते व संस्थेचा कारभार अधिक सुव्यवस्थित होतो. 4. जागरूक सभासद निर्माण करणे. सभासदांना त्यांच्या अधिकार व कर्तव्यांची जाणीव होते व ते संस्थेच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेतात. 5. सहकारावरील विश्वास वाढविणे. सहकाराची तत्वे व मूल्ये समजल्याने सभासदांचा सहकारावरील विश्वास दृढ होतो. 6. संघटन मजबूत करणे. सहकार शिक्षणामुळे सर्व घटकांमध्ये समन्वय व एकोपा निर्माण होतो. 7. स्वावलंबन निर्माण करणे. प्रशिक्षणामुळे संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनते. 8. भ्रष्टाचारावर नियंत्रण. नैतिक मूल्यांची जाणीव झाल्यामुळे गैरव्यवहार व भ्रष्टाचाराला आळा बसतो. 9. सहकार तत्वांचा प्रसार. समता, सहकार्य, प्रामाणिकपणा यासारख्या मूल्यांचा समाजात प्रसार होतो. 10. सक्रिय सहभाग वाढविणे. सभासदांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढवून संस्था अधिक लोकशाही पद्धतीने चालते. 2. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेची माहिती विशद करा. उत्तर. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था ही भारतातील सहकार शिक्षण, प्रशिक्षण व संशोधन करणारी एक महत्त्वाची राष्ट्रीय पातळीवरील संस्था आहे. सहकारी संस्थांच्या वाढत्या कामकाजामुळे व कार्यक्षम व्यवस्थापनाच्या गरजेमुळे केंद्र सरकारने 1964 मध्ये समिती नेमली होती. या समितीच्या शिफारशीवरून 1967 मध्ये पुणे येथे या संस्थेची स्थापना करण्यात आली. सहकार क्षेत्रासाठी मोठे योगदान देणारे वैकुंठ मेहता यांच्या सन्मानार्थ या संस्थेला त्यांचे नाव देण्यात आले. कार्य व वैशिष्ट्य. सहकार शिक्षण, प्रशिक्षण व संशोधन करणे, व्यवस्थापन विकास कार्यक्रम व नेतृत्व विकास प्रशिक्षण आयोजित करणे, सहकारी संस्थांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे, सहकार व्यवस्थापन, बँकिंग, कृषी व्यवसाय, विपणन, संगणकीकरण, मानवी संसाधन इत्यादी विषयावर अभ्यासक्रम राबविणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषद, कार्यशाळा व परिसंवाद आयोजित करणे, सहकार क्षेत्रातील माहिती प्रसारित करण्यासाठी कोऑपरेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह व कोऑपरेटर यांसारखे नियतकालिके प्रकाशित करणे, संशोधन प्रकल्प राबवून या संस्थांना मार्गदर्शन करणे. प्रशिक्षण कार्यक्रम. या संस्थेमार्फत विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात, जसे की पदव्युत्तर सहकारी व्यवसाय व्यवस्थापन पदविका, कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रम, बँक अधिकारी प्रशिक्षण, नेतृत्व विकास कार्यक्रम, माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था ही सहकार क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त संस्था असून ती सहकारी संस्थांची कार्यक्षमता वाढविणे, आधुनिक व्यवस्थापन पद्धतीचा प्रसार करणे व सक्षम मनुष्यबळ तयार करणे या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. 3. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची उद्दिष्टे विशद करा. उत्तर. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट सहकारी चळवळीचा विकास करणे व संबंधित घटकांना सक्षम बनविणे हे आहे. त्याची उद्दिष्टे पुढील प्रमाणे सविस्तर स्पष्ट करता येतात. 1. सहकाराची संकल्पना पटवून देणे. सहकार म्हणजे परस्पर सहकार्यावर आधारित कार्यपद्धती असून त्याची तत्वे, उद्दिष्टे व फायदे लोकांना समजावून सांगणे आवश्यक असते. सहकार शिक्षणातून लोकांमध्ये सहकाराविषयी जागरूकता निर्माण होते. त्यामुळे लोक सहकारी संस्थांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित होतात. 2. लोकांना सहकारी चळवळीकडे आकर्षित करणे.
सहकाराच्या माध्यमातून आर्थिक व सामाजिक विकास साध्य होतो. हे लोकांना पटवून देणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. सहकारामुळे व्यक्ती आणि समाज या दोघांचाही फायदा होतो, याची जाणीव निर्माण केली जाते. त्यामुळे लोकांचा सहकारी चळवळीकडे कल वाढतो. 3. जागरूक व जबाबदार सभासद तयार करणे. सहकारी संस्थेचे सभासद जागरूक व जबाबदार असणे अत्यंत आवश्यक असते. सहकार शिक्षणामुळे त्यांना त्यांच्या अधिकार, कर्तव्य व जबाबदाऱ्यांची माहिती मिळते. त्यामुळे ते संस्थेच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेतात आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करतात. 4. सक्षम नेतृत्व निर्माण करणे. सहकारी संस्थेच्या यशासाठी कुशल, प्रामाणिक व दूरदृष्टी असलेले नेतृत्व आवश्यक असते. सहकार शिक्षण व प्रशिक्षणातून नेतृत्व गुण, निर्णय क्षमता, नियोजन क्षमता विकसित होते. त्यामुळे संस्थेला योग्य दिशा देणारे नेते तयार होतात. 5. संघटित दृष्टिकोन निर्माण करणे. सहकाराचा पाया एकोपा व सहकार्यावर आधारित असतो. शिक्षण व प्रशिक्षणामुळे सभासदांमध्ये समता, एकता व परस्पर सहकार्याची भावना वाढते. यामुळे संस्था अधिक मजबूत व प्रभावी बनते. 6. सहकाराची तत्वे, कार्यपद्धती व व्यवहार यांचे ज्ञान देणे. सहकारी संस्थेचे व्यवहार, नियम, कायदे व कार्यपद्धती यांचे सखोल ज्ञान देणे आवश्यक असते. यामुळे संस्थेचे कामकाज अधिक पारदर्शक व शिस्तबद्ध होते. तसेच नैतिक मूल्यांचे पालन करण्याची जाण निर्माण होते. 7. व्यावसायिक कौशल्य विकसित करणे. सहकारी संस्था या व्यावसायिक संस्था असल्यामुळे व्यवस्थापन कौशल्य आवश्यक असते. सहकार शिक्षणातून नियोजन, नियंत्रण, समन्वय, नेतृत्व व निर्णय क्षमता यासारखी कौशल्य विकसित होतात. त्यामुळे संस्थेची कार्यक्षमता वाढते. 8. भ्रष्टाचार व गैरव्यवहाराला आळा घालणे. सहकार शिक्षणातून प्रामाणिकपणा, चारित्र्य, जबाबदारी यांसारखी नैतिक मूल्ये विकसित होतात. यामुळे गैरव्यवहार, भ्रष्टाचार व अनैतिक कृत्यावर नियंत्रण ठेवता येते. संस्था अधिक विश्वासार्ह बनते. निष्कर्ष: सहकार शिक्षण व प्रशिक्षण ही सहकारी चळवळीची मजबूत पाया उभारणी असून त्यातून सक्षम सभासद, कुशल कर्मचारी व प्रभावी नेतृत्व तयार होऊन सहकाराचा व्यापक विकास साध्य होतो.